नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण एका नवीन माहिती सोबत आलेलो आहे। सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि एमपीडब्ल्यू च्या एका वर्षाच्या कोर्स साठीचे शासन मान्य संस्था आहे त्या कोणत्या आहे, कुठे आहेत, आपण हे सगळं या व्हिडिओ मध्ये डिटेल मध्ये बघूया। तर पूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा। आपल्याकडे सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या बॅचेस साठी 2025 च्या एक्झामच्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत। त्यामध्ये आपण काय काय घेणार आहोत तर जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण म्हणजे पीवायक्यू अनालिसिस, टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट्स आपण मोफतच अवेलेबल करवतो आणि जे लाईव्ह लेक्चर्स आहेत ते आपण रेकॉर्डेड फॉर्म मध्ये अनलिमिटेड टाइम बघण्याचा ऍक्सेस देतो। जे टेस्ट सिरीज आहे ती त्याच प्रकारे बनवली जाते ज्या प्रकारे आपली एक्झाम होते। म्हणजे तुम्हाला एक्झामला जाताना ती हयगय नको व्हायला, एक्झाम पॅटर्न कसा राहील किंवा क्वेश्चन कोणत्या प्रकारचे येतात, तर आपण त्या एक्झाम नुसार टेस्ट सिरीज आपण सेट करतो। तर तुमचं जितकं जास्त आम्ही सराव करून घ्यायचा आहे तेवढं ट्राय करतो। त्यातल्या त्यात सॅनिटरी इन्स्पेक्टरचा आम्ही तांत्रिक प्रश्नांचा सराव सुद्धा करवून घेतो। तर तुम्हाला बॅच अवेल करायसाठी 8010457760 या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून आपली सीट बुक करून घ्यायची आहे, जेणेकरून जास्तीत जास्त तुमचा सराव होईल आणि तुमची गव्हर्नमेंट एक्झामची सीट बुक होणार। ठीक आहे, आपण आता बघूया की ते कोणते शासन मान्य संस्था आहे। अभ्यासक्रम गट, पॅरामेडिकल गट मधले काय संस्थांचे नाव आणि इथे जिल्हा दिलेला आहे। ठीक आहे, नागपूर जी आपली नागपूरमध्ये एक आहे ना, ज्ञानीपथ बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सुरेटेक स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट कुठे आहे ते अशोकवार राष्ट्रीय महामार्ग पोस्ट जंटा नागपूर तिथे आहे एक। त्यानंतर पुणे मध्ये सांगली जिल्ह्यामध्ये एक आहे, कुठे आहे ते भगिनी निवेदिता प्रतिष्ठान संचलित कुसुमताई घाणेकर कौशल्य विकास संस्था कुठे राजवाडा चौक सांगली। ठीक आहे, तुम्हाला या सगळ्या गोष्टींची नोंद घ्यायची आहे। तुम्ही नागपूरचे असाल किंवा तुम्हाला नागपूर जिल्हा जवळ पडत असणार तर तुम्हाला त्या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे। त्यानंतर सांगली जिल्ह्याचे असेल किंवा जिल्ह्याच्या आसपास कुठे राहत असणार तर तुम्हाला तिथे जायचंय। त्यानंतर मुंबई मधल्या ठाणे जिल्ह्यामध्ये IIASD अंडर एजन्सी ऑफ शिवराम सामाजिक विकास संस्था नवी ऐरोली मध्ये आहे बघा, ऐरोली नवी मुंबई। ठीक आहे, त्यानंतर मुंबई उपनगर मध्ये आहे आर्या कॉलेज ऑफ पॅरामेडिकल, ते कुठे आहे गोराई रोड बोरीवली मुंबई। ठीक आहे, त्यानंतर पुण्यातच मेन आपल्या बघा पुण्यात आहे एक मेन, कुठे आहे ते पुण्यात सहारा सोशल फाउंडेशन संचलित सहारा कौशल्य विकास संस्था भोसरी 330 सेक्टर नंबर कुठलं पडतं हे इंद्रायणी नगर पुणे। ठीक आहे, त्यानंतर परत औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये आहे जनधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कुठे आहे अंबड। ठीक आहे, जालनामध्ये कुठे आहे अंबड, तालुका अंबड पडतो आहे। त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रिगल एज्युकेशन सोसायटी संचलित रिगल कौशल्य विकास संस्था शृंगार गुहानगर जिल्ह्यात आहे ते। ठीक आहे, तालुका गुहानगर आणि जिल्हा रत्नागिरी। त्यानंतर मुंबई ठाणे मध्ये परत आहे, पहिले एक बघितला आपण मुंबई ठाणे मधला आणि हा आता दुसरा आहे। दुसरा कुठला आहे तो हा बेलापूर कोपरखैरणे नवी मुंबई मधला आहे। ठीक आहे, ट्रान्सजेंडर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड। ठीक आहे, आणि परत पुण्यामध्ये किती आहेत दोन आहेत, आपण एक बघितले होते हा दुसरा। ठीक आहे, हा दुसरा कुठे आहे विजन हेल्थ केअर एज्युकेशन फाउंडेशन कुठे आहे बेकराई नगर तालुका हवेली जिल्हा पुणे, मेन पुण्यातच आहे ते।
ठीक आहे. टेक महिंद्रा फाउंडेशन स्मार्ट अकॅडमी हेल्थकेअर संचलित टेक महिंद्रा फाउंडेशन स्मार्ट हे कुठे आहे? मुंडवा रोडला आहे. ठीक आहे. बघा, मुंडवा, भोकराई नगर आणि दुसरं ते काय होतं? भोसरी. 3 वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. तर तुम्हाला कुठलं जवळ जाते त्यानुसार तुम्हाला आपलं संस्था चूज करायची आहे. परत एक सांगलीमध्ये कुठे आहे? कुपवाड, मिरज जिल्हा सांगली. ठीक आहे. नाव काय? लोक विकास शिक्षण संस्था संचलित श्री यश इन्स्टिट्यूट अँड पॅरामेडिकल कॉलेज. ठीक आहे. परत हे सगळे शासन मान्य संस्था आहेत. ठीक आहे. या सगळ्या संस्था शासन मान्य आहेत. त्यामुळे इथनं आपल्याला तो कोर्स करणं जास्ती जरुरी, जास्त कामाचं राहणार. परत नागपूरमध्ये दिलेला आहे VSPM अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन संचलित लता मंगेशकर हॉस्पिटल अँड इन्स्टिट्यूट. म्हणजे हे लता मंगेशकर हॉस्पिटल मध्येच घेतलं जात आहे. हिंगणा रोडला आहे ते, है ना. त्यानंतर औरंगाबाद, इथे मेन जिल्ह्यामध्ये औरंगाबादच्या. मग अशी आपण जालनामध्ये बघितलं, बरोबर आहे. आनंद चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आनंद कौशल्य विकास फुलेवाडी रोड वैजापूर तालुका. ठीक आहे. त्यानंतर नागपूर गोंदियामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय सामाजिक संस्था. कुठे? आमगाव, गोंदिया. ठीक आहे. त्यानंतर नागपूरमध्ये परत दाखवतात ज्ञानपथ बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सुरेटेक स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट. ठीक आहे. इन्स्टिट्यूटचं नाव काय? सुरेटेक. ते कुठे पण कुठे आहे? जामठामध्ये आहे. नाशिकमध्ये आहे भाऊ एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी संचलित साई पॅरामेडिकल कॉलेज कौशल्य. ठीक आहे. मेन आपल्याला कॉलेजचं नाव लक्षात ठेवायचं आहे. कुठलं कुठे पडत आहे ते? कुलस्वामिनी कॉलनी, गणेश नगर, नाशिक. ठीक आहे. परत धुळे जिल्ह्यामध्ये आहे विद्यासागर फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर आणि ते कुठे पडत आहे? शिव पार्वती कॉलनी, देवपूर, धुळे. ठीक आहे. म्हणजे